नमस्कार मित्रांनो. आज आपण आपल्या चॅनलमध्ये एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे. ते म्हणजे ॲलोपेशिया एरेटा, म्हणजेच मराठीत आपण चाय पडणे म्हणतो. तर चाय पडणे म्हणजे नक्की काय असतं? तर बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला आढळतं की डोक्याच्या ठराविक भागामध्येच गोल किंवा सर्क्युलर किंवा राऊंड पॅचेसमध्ये हेअर फॉल होतो. म्हणजे एवढ्याच भागामध्ये केस जातात एकाच ठराविक भागामध्ये. तर त्याला ॲलोपेशिया एरेटा किंवा चाय पडणं असं म्हणतात. तर मेनली हे केसांमध्ये होतं डोक्याच्या. काही काहींना दाढीवर पण होऊ शकतं किंवा शरीराच्या दुसऱ्या भागावर पण तेवढ्याच ठराविक भागापुरते सर्क्युलर एरियामध्ये केस पूर्णपणे जातात. त्याला ॲलोपेशिया एरेटा असं म्हणतात. तर ह्याची कारणं काय काय? तर ह्याचं मेन कारण आहे ऑटोइम्युन, म्हणजे प्रतिकारशक्तीत झालेला बदल. तर ह्या आजारात काय होतं की आपल्या शरीरातल्या पेशी, ज्या डिफेन्सिव्ह पेशी आहेत, की आपण पांढऱ्या पेशी म्हणतो, किंवा इम्युन पेशी की ज्या आपल्या प्रतिकारशक्ती काम करतात, आपल्याला इथं आजारांपासून आपलं संरक्षण करतात, त्याच पेशी आपल्या शरीरातल्या ठराविक भागातल्या हेअर फॉलिकल्सला मारतात किंवा त्यांना नष्ट करतात. त्याला ऑटो इम्युन डिसीज म्हणतात. तर हे असं का होतं? तर ह्याचं कारण आहे की एक जेनेटिक कॉज असते. दुसरं टेन्शन, ताणतणाव, स्ट्रेसमुळे वाढतं किंवा जीवनसत्वाच्या अभावामुळे पण असं होऊ शकतं. या किंवा काही त्याच्याबरोबर असणारे ऑटो इम्युन डिसीज जसं की संधिवात किंवा सिलिएक डिसीज किंवा एसएलई अशा आजारामध्ये पण हे होतं. यात लक्षणं काय असतात? तर ठराविक भागामध्ये केस गळती होते, ठराविक सर्क्युलर पॅचमध्ये केस गळती होते. आणखीन काय काय असतं? तिथं खाज येते, आग होते, आणि काय काय पेशंटमध्ये नखं ठिसूळ होतात. तर ह्याचं निदान कसं करायचं? तर ह्याचं निदान करण्यासाठी एकतर डॉक्टर चेक करून निदान करतात. दुसरं असतं स्किन बायोप्सी, म्हणजे त्वचेचा तुकडा काढून तो तपासायला देतात. आणि तिसरं असतं की काही ब्लड टेस्ट, की तुम्हाला ऑटो इम्युन डिसीज आहे का नाही हे तपासणं. तर ह्याची ट्रीटमेंट काय असते? तर ह्यात आपलं ताणतणावाचं नियंत्रण करणं, योग्य न्यूट्रिशियस आहार घेणं, की जो आहार आपल्या केस वाढीसाठी महत्वाचा आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, आयर्न, झिंक ह्याचा समावेश असेल. आणि शेवटचं राहतं की होमिओपॅथिक उपचार पद्धती काय आहे. तर होमिओपॅथिक उपचार पद्धती ही तुमच्या ह्या आजारावर 3 ते 4 प्रकारे काम करू शकते. पहिलं की लावायला देणारी औषधं. दुसरं असते की आपल्या प्रतिकारशक्तीतला झालेला बदल हे मायझमॅटिक औषधानं दुरुस्त केला जातो, आणि त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती जागेवर येऊन जे हेअर फॉलिकल्स आपल्या केसांच्या मुळांना मारतात, त्याच हेअर फॉलिकल वाढण्यास मदत होते किंवा ती मारण्याची क्रिया थांबवली जाते. आणि तिसरं असते वैयक्तिक उपचार पद्धती, की तुमच्या शरीरामध्ये जी प्रतिकारशक्तीमध्ये झालेला बदल आहे ते दुरुस्त करते. अशा प्रकारे होमिओपॅथी ही चाई पडण्यासाठी फार उपयुक्त चिकित्सा पद्धती आहे. आणि चाईबद्दल गैरसमज पण भरपूर आहेत, की हे इन्फेक्शस आहे किंवा असे बरेच गैरसमज आहेत. असं काही नाही, हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे. काही काही लोकांमध्ये तो लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, आपोआप पण जातो, किंवा पूर्ण डोक्याचे केस पण ह्याने जाऊ शकतात. धन्यवाद.